आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे नाही का, अशी डेअरिंग होत नाही शेतकऱ्यांची ऑर्गॅनिक वापरायची. मला पहिल्या वर्षी जे थोडंसं टेन्शन होतं त्याला आपण डेअरिंग करतोय पण म्हणलं जाऊ द्या, फेल तर फेल, नापास पण आपण प्रयत्न. आता आपल्याला केवढा कॉन्फिडन्स आला, आपण 5 एकरचं डेअरिंग करून 5 एकराचं तुम्हाला आता दुसऱ्याही रानात घेऊन जातो मी, आपल्या सगळ्या ठिकाणी एक सारखंच भात आहे. म्हणजे असं नाहीये की एका ठिकाणी चांगलं आलंय, एका ठिकाणी कमी आलंय, एका ठिकाणी जास्त आलंय. कुठली व्हरायटी, कसल्याही प्रकारची व्हरायटी असू द्या, आपलं भात त्याला क्वालिटीच आणली. सगळीकडे एकसारखीच व्हरायटी नाही 3 व्हरायटीला 3 व्हरायटीला. हा, मग आपल्याला समजलंच बघ त्यावर. आता हे शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स नाही वाढत नाही का, तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? अरे कॉन्फिडन्स वाढायला त्यांनी उलट मी, आणि सगळ्यात महत्वाचं काय, ज्यांनी स्वानुभव घेतलाय ना, लोक अनुभव सांगत नाही. कारण शेतीतलं शेतकरी बी असं झालाय आता, लोकांना सांग. आणि मी तरी हा मताचा माणूस आहे की उलट मला जे कालखंड गेलाय तो तुम्ही घालू नका, पटक्याने घ्या. खतं खपवणे किंवा हा विषय नाही, तुम्ही उलट ह्या गोष्टीला एखाद्याला चांगलं द्या ना, स्वतःही चांगलं खा ना. वर्षी 25-30% ऑर्गॅनिक खत वापरण्याची संख्या कल वाढत चाललाय, कल वाढत चाललाय ऑर्गॅनिकला. आता रिझल्ट येत नाही का? येतो ना रिझल्ट. नाही ते काका काय म्हणले, ज्यांना आपण ते सर होते, सरांनी नेलं या, म्हणलंय बाबा ते, आणि त्यांचा काही अनुभव नाही शेतातला, पण त्यांनी आपलं जेवढं खत मी सांगितलं तेवढ्या प्रकारे आवडी घेतल्यात, खत टाकले. मला म्हणले बाबा मला एकच समाधान आहे की मी ऑर्गॅनिक खाणार आहे, दुसरी गोष्ट मला रोग नाही कुठला. त्यामुळे त्यांनी त्याशीच फोन आला मला, म्हणले लयच असं चोथा फुगल्यागत रासायनिक वाल्यागत नाही दिसत आपला, पण समाधान आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आमचं चुलते बोरचा इंद्रायणी पार त्यांनी तालुक्याच्या जिल्ह्याच्याही बाहेर नेलाय. त्यांना त्या दिवशी डब्यात दवाखान्यात ऍडमिट होते, दवाखान्यात माझा भात खायला गेला, तर त्यांनी मला म्हणले दादा खरंच तुझा तांदूळ सांगा. म्हणजे ते मान्यच करू शकत नाही, व्यापारी माणूस आहे तो मान्यच नाही करणार की, कारण तो तांदूळ भात घेऊन भरडून विकणारा माणूस आहे, तो 1000 पोती विकतो, असं नाही 1000-2000 क्विंटल तांदूळ विकतो दरवर्षी. तो व्यक्ती काय म्हणला, दादा खरंच तुमचा भात, म्हणजे त्यांना ते पारख आहे. आत्ता खाल्ला म्हणजे इंद्रायणी तुमचा कधी चांगला लागेल, महिनाभर 2 महिने, लय तर 3 महिने. आमचा तांदूळ मी तुम्हाला आत्ता खायला देतो, तुम्ही आत्ता तुम्हाला जो चिकटपणा आहे ना तो तसाच आहे, स्मेल, आणि तो स्मेल आणि ती चव तशीच आहे. किपिंग क्वालिटी सुधारली ना, ही लय महत्वाचं आहे ना. आणि हे कुणीच अरे एवढं छाती टोक. मी काय म्हणलं, मी एक दिवस असा येईल की आपण इंद्रायणीचा ब्रँड करणार आहे, ब्रँड करून इंद्रायणी ऐकायचं आपल्याला. योगेश बबन बांदल, मुक्काम पोस्ट इंगवली, तालुका बोर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9881 420 254. म्हणजे असं होतं की बोर तालुक्यामध्ये भातावर करपा. तरी अजून टाइम आहे ना. त्याच्यात काय झालं माहिती का, आपलं खत टाकलं का ते नंतरच हजारवालं, बायोधन, मी त्याने जास्त गारवा पकडला. नाही चांगलं आहे भात. हिची हाईट बघा की कशी. हो चांगली की. हो ही पण तीच व्हरायटी का काय? महाबीज आहे, महाबीज इंद्रायणी. निर्मलची आता हाईट दिसते ना, निर्मलची. महाबीज इकडे चांगली. ह्याच्यावर काही कोणता रोग नाही आला ना? कोणताच रोग नाही. हो नाही, तसा पेपरला होतच, मी ऐकलं होतं की म्हणजे स्पेशल असं होतं की भोर तालुक्यामध्ये भातावर करपा. हो पण इथं नाही, तुमच्या ह्याच्यावर आलंच नाही. आता इथं किती जणांनी वापरलं आपलं?
आपलं 5-6 लोकांनी वापरले सगळ्यांचं असंच आहे, सगळ्यांचं अजिबात नाही, रोग बीग काहीच नाही, कोणालाच रोग वगैरे नाही. फक्त एकाने काय केलं, कोणतरी त्याला सांगितलं काय त्यांचं ऐकतोय आपलं वाई जरा अजून गारवा येईल म्हणून त्यांनी युरिया टाकला, तर त्यांचं एक ज्या युरिया वापरलाय ना, आता आपण जाऊ तिथं एवढा असा पट्टा गेलाच, कापून टाकलाय त्यांनी, तरी पण नाही ते कंट्रोल मध्येच नाही. आता पाऊस झाल्यामुळे ते कंट्रोल, नत्र लयच वाढलं अजून. बरोबर. नाही काय माहिती का, आता आहे ना शेतामध्ये ना मेन ऑर्गॅनिक कार्बन कमी आणि ऑर्गॅनिक खतं दिली का की तो अपटेक होतोय, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन मिळाला की तुमचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत मातीतले ते अपटेक होतात ना. आता तुम्ही काय करता, त्यांनी आता युरिया दिला ना, तो मुळातच नत्र भरपूर आहे आणि त्यांनी ते दिलंय, त्याला मेन काय गरज आहे ऑर्गॅनिक कार्बनची, तो दिला. आता तुम्ही ते दिलं ना, ते बरोबर पिकाला पोषण मिळालं. तुम्ही काय काय घेतलं होतं? आता बघा, आता ह्याला 20 पोतं ही पावडर आहे ॲग्रोधन आणि 3 पोतं ह्याचं आहे आता बायोधर लास्टचं, आणि 3 पोतं ह्याचं गोल्ड आपलं दाणेदारवालं. बरोबर, एवढं खत. किती एरिया? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकरला तेवढे घेतले. आणि ह्याला आळवण्या झाल्यात, सॉइल केअरच्या 2 आळवण्या आणि लिप बुस्टर आणि फास्ट ग्रोथच्या 3 आळवण्या झाल्या. फवारणी नाही ना, जास्त चालताच येत नव्हतं. भाताच्या वरात करायला थोडं अवघडच पडतं. तुम्ही मागच्या वर्षी तरी एक फवारणी आहे ना, त्याला मी घ्यायला लावलं ट्रायल बेसवर, तर त्यांनी ते निम्म्याच्या अलीकडं एक फवारणी झाली लिप बुस्टर फास्ट ग्रोथची. त्यावेळेस त्याला काय केलं, आपल्याकडे 20 मोठा पंप आणून त्याला पुढं लांब कांडी लावून त्यांनी मधून चालून निम्म इकडं असं केलं. एक फवारणी केली त्याला एसटीपी सारखं. एसटीपी सारखं. चालेल ना. तुम्ही आता मागच्या वर्षी पण वापरलं होतं म्हणून यंदा आपण लागवड जास्त केली ना. आपल्या भाताची चव खाऊन यंदा आपल्याला ऑर्डरच एवढी आली की आपण 5 एकर भात आहे आपलं. बरं असं नाही, आता आपण दुसरीकडे पण जाऊ, कुठल्याही वावरात असंच भात आहे, एकसारखं फळांवर गेलं पूर्ण दाण्यावर आहे. असं हे करून बघा, असं केल्यावर लगेच कळतं परांना उडून जायला पाहिजे. नाही ना, असं नाही, कुठल्याही ओंबी घ्या आणि त्या ओंबीला उडून बघा. नाही, सगळ्या एकदम चांगल्या भरलेल्या एकदम चांगलं, फळांचंच नाही है ना. कुठे यंदा फळांजवळ लय गेलेत पाते, लय म्हणजे आफाट. फुलाच्या टायमाला पाऊस पडला की ते नाहीतरी मागच्या वर्षी तुम्ही एकट्यानेच वापरलं. हे आता मागच्या वर्षीचं बघून ह्या वर्षी थोडी नाही, आता ह्या वर्षी अजून पुढल्या वर्षी वाढतील. कारण आता काय झाले, लोकांना कळालं की आलं ते काय होतं, नुसतंच माजणे म्हणजे बात नाही. लोकांना काय वाटतं, नुसतंच माजलं म्हणजे प्रत्येक ह्याला शेण त्याला हे आलं पाहिजे, ओंबी आली तर रासायनिक माजून त्याला प्रत्येकाला येत नाही. नुसती हाईट होती, ती नाही, नुसतंच ती फुटवा दिसतो, जाड होती कांडी. आता आपली कांडी काही कमी जाड नाहीये. नाही, हाय की हो का, फुटवा पण चांगला आहे ना, स्वतः पण चांगला झालेला आहे, पण चांगला असं नाही की स्वतः. आणि आपण कडेच्या भागात आहे, आतमध्ये चांगला असतो, आतमध्ये तर लय फुटवा जोरात चांगला नाही, ते एकसारखेपणा दिसतोय ना. त्यात सुद्धा अजून सुद्धा ह्यावेळेस पाऊस लवकर आल्यामुळं आम्हाला कट घालायला जमलं नाही. पाण्याची जी पाणी बसायला पाहिजे ना, थांबायला पाहिजे, खसरात पाणी थांबायला पाहिजे, ते आम्हाला ते कटच नाही करता आलं. मागचं कट बघा केवढूच आहे, हाताने घातलेलं कट आहे, त्यामुळे ते कट करता आले असते. यंदा टाइमच नाही दिला पावसाने. यंदा जर वेळ मिळाला असता ना, अजून आमचं ह्या वेळेपेक्षा त्या मागच्या वेळेपेक्षा ह्यापेक्षा भात अजूनही जास्त आला असतं भात. यंदा तर भात छानच आहे, म्हणजे काय अजून काय अपेक्षा करायला पाहिजे आपण, नाही अजून काय अपेक्षा. आणि एवढं हेच खरं भात आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपलं 70-75 रुपयाने रेट आहे आपल्याला, त्यामुळे आपलं एवढं कॉस्ट आपण कस्टमरकडून घेणार आहे ना, तर त्याला तेच द्यायचं आपण. ऑर्गॅनिकच तुम्ही देताय ना, तुम्ही रासायनिक काय वापरलं? काहीच नाही वापरलं. आपला तरवाच असा होता की लोक नाव देत होते, म्हणजे तरवा यंदा तरवे फेल होते. हो, तरवे फेल होते सगळीकडे. तरवे आहे ना एवढे उडीशी होते, एवढे आपले. आपण दाणेदार बी वापरलं होतं आणि पावडर बी वापरलं, आणि आळवणी पण तरव्याला 2 आळवणी घेतल्यात आपण. बरोबर. पण आता काय होतं, भाताला बऱ्याच भागामध्ये शेतकरी काय म्हणतात की रासायनिकचा थोडक्यात खर्च होतो. आपला खर्च कसा होतो? मग आपला खर्च लई परवडतोय ना. मग
हा ना. मग तो थोडक्यात रासायनिक आपण जर आपण जैविक मध्ये जर आपण जो खर्च केला ना तो तर आपला फायद्याच आहे आणि कमी पैशात आहे ना. कमी पैसे. रासायनिकला लई आता मला सांगा ह्या लोकांनी करपा घालवण्यासाठी 4-4 हजाराचे औषध आणले. हो नुसती करपासाठी आपला 1 रुपया नाही गेला ना करपा. म्हणजे हा आपण रोगाला कामच केलं. कामच नाही ना केलं. मागच्या वर्षीचं तुमचं म्हणजे चवीला फरक पडला. त्यामुळे तर लोकांनी ऑर्डर दिले ना आपल्याला. हा बरोबर. त्यामुळे आम्ही 5 एकर एवढं आमचं गाव सगळं म्हणलं एवढा भात लावणं सोपं नाही ना. हे उरकत नाही ना. उरकत आता नाही, तर काढणं काढायला नाही. सगळं संगत आलं या. 5 एकराचं हार्वेस्टिंग, 5 एकराची लागण, 150 बायका लावल्या, 150 लागल्यात बायका. नाही, पण बियाणायला महत्वाचं- 150. महत्वाचं काय झालं, तुम्ही ऑर्गॅनिक करताय, त्याची चव बघितली लोकांनी, कस्टमरनं, Customer ला. तुमची ऑर्डर वाढली ना. ऑर्डर वाढले. आता पुढल्या वर्षी अजून आम्ही 1 एकरवर 2 एकर वाढवू. कारण आता यंदा काय आहे, आता आपल्याला आयडिया आली. पहिल्या वर्षी तर आपल्याला आयडिया नव्हती की किती खत वापरायचं, कुठल्या लेवलला कसं वापरायचं. वापरायचं. आता बघा आपल्याला अजून एक यंदा आपण लेट आलं आपल्याकडे ते बायोधन. हा. तर लेट आल्यामुळे पण आपल्याला कळलं की त्यावेळेस सुद्धा द्यायला पाहिजे एक खत. त्यावेळेस खत दिल्याने आता दाना चांगला भरला. चांगला वाढलाय, बरोबर आहे. त्यात पोटॅश आहे ना, म्हणजे काय काय त्यात पोटॅश आहे आणि सिलिकॉन लागणार आहे तुम्हाला. सिलिकॉन लागणार आहे. आणि लॉंग टर्म साठी आहे ना ते चांगलं आहे, म्हणजे हा ह्याचं. बायोधन खरंच छान आहे. बायोधन मध्ये मुळे काय होणार आहे, तुमचं पोटॅश वाढलं की दाना भरणार आहे ना चांगला, है ना. आज बघा ना हा दाना पूर्णपणे सगळ्या ह्याच्यातला भरलाय. हा लय महत्वाचं आहे की दाना भरणं लय महत्वाचं आहे. ह्यात कुठंच एकदम 1% एखादं दिसतंय ते बी जे शेवटचा जो हे असतो ना तो भरायला वेळ लागतो म्हणून ते बी भरणार. हा ते बी भरणार. नाही अजून तरी वेळ आहे ना काढायला वेळ आहे. त्याला काढायला वेळ आहे. हो. आणि लोकांना आता याच्यात तर काय मागच्या वर्षी तुम्हाला किती क्षेत्रात किती झालं होतं भात मागच्या वर्षी आपल्याला 20 म्हणजे 20 पोती झालती ह्याला. 20 गुंठ्यात 20 पोती झालती आपल्याला. म्हणजे गुंठ्याला 1 पोतं. आपल्याला 40 म्हणजे आमचं 40चा ऍव्हरेज आहे. आम्ही 40-45 गाठणार. ओके. म्हणजे गुंठ्याला 1 पोतं 1-1.5 पोतं गाठणार. बरोबर. गुंठ्याला 1 पोतं जातो होतच. म्हणजे आता रासायनिकवाली थोडी जास्त काढतात. पण ती यंदा तर काही 2 वर्षात आता त्यांचं काय बसलंय बजेटच बसलंय. यंदा निम्म्याने आले सगळे. म्हणजे कारण का आल्यात तर ते हे तेवढे आलेत ना, रोगच तेवढे आलेत. 3-4 प्रकार. आता ह्यात हे ना, ह्यात तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला एक दाखवतो. एखादा सॅम्पलला आहे बघा इथं कुठेतरी एखादा रोग तो काळा होते बघा. हे बात दिसते का? एक काळ असं सर्रास झालंय. काळ सर्रास म्हणजे मेन दाणाच काळा पडलाय. दानच काळा पडलाय. आणि त्याच्यावर डाग आहेत असे म्हणजे जे काळे 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 टिपके आहेत. ज्यांनी रासायनिक खत वापरले हा, जास्त रासायनिकच्या मात्रेमुळे. बरोबर. नाही काय सांगू का तुम्हाला, रासायनिक खत वापरणारी कशी खत वापरतात हा. सांगतो. ते आता एक रोग आलाय ना, तेवढंच काम करायचं. आता उद्या तुम्हाला काय करायचंय, फुटवा काढायचं, फुटव्यापुरतच काम करायचं. मग त्याला तेवढंच आपलं पोटॅश वगैरे द्यायचं, झालं काम, नाही का. तसं आपण काय करतोय, आपण झाडाला अख्खं पोषण देतोय, पोषण देते नाही का. त्यामुळे वाढ, फुटवे सगळेच एकदम सगळं एकसारखं चालू राहते. आणि हे आता ऑक्साईड बेस असतील किंवा वॉटर सोल्युबल खतं वापरतात, ह्याचा कालावधी किती राहतो. 1 आठवडा संपला की परत पिकाला गरज पडते. आता आपलं आहे ना, आपली काळोखी सुरुवाती फर्स्ट स्टेज पासून शेवटपर्यंत आपली काळोखी कसली फाटली नाही. म्हणजे हाटलीच नाही. म्हणजे तरव्याला जी मुळातच तरवा एवढा सशक्त होता. सगळ्यात महत्वाचे बी रोप. रोपच एवढं सशक्त होतं की ते बरोबर बळीच पडलंच नाही. बरोबर. स्वतःच ताकद आली, पैलवान झालं ना ते. ताकद पैलवान झाली. आणि आता हे निर्मलची व्हरायटी आहे ना, जरा चांगली आहे. म्हणजे व्हरायटी खरंच छान आहे. का हाईट चांगली येते आणि रोगाला पण बरी कमी पडते. बरोबर. याची ओंबी पण मोठी, ओंबी पण मोठी, लांब आहे ओंबी. लांब ओंबी. यंदा ओंबीतच फरक आहे. नाही आणि एवढं त्या भाताला आता वजन आहे, हा, तर ते पडलं नाही. नाही का. पाऊस आहे तुमचा. पाऊस आहे. मुळातच ते जे काड आहे ना, काड ते चांगलं जाड आहे. काडी जाड झाली. काडी जाड आहे चांगलं. काडी जाड झाली ना, त्यामुळे ते नाही ना. आणि जडलं नाही. नाहीतर जडलं नाही खाली. नाही जे पक्षी खातायत शेजारी तेवढंच भात खाली ते साईड न होतच तसं. पक्षी खातायत. साईड होणारच तशी. पक्षी खातायत. पक्ष्यांना पण ऑर्गॅनिक मिळाले, चव आवडली. नाही ना, पक्ष्यांनी खाल्लं पाहिजे. पण ते बघा ना, म्हणजे मला तर काय, मी तर त्या ह्या भातात जिरो आहे. आपल्याला भातातलं नॉलेजच नाही मुळात. कारण का आम्हाला ही लोक माहिती नाही. बेनणारे आता ज्या बेनणारे पुट्ट्या होत्या ना, त्या काय म्हणत माहितीये का, फुटवा कमी दिसतोय बरं का, एवढं खर्च करतोय ते मालक पण बिचाऱ्याला जरा फुटवा कमी दिसतोय. आता त्यांना सवय लागली ना ती रासायनिकची बघायची. आणि आता रोगाला बरी पडल्या. आता त्यांना म्हणलं भात बघायला या आणि उत्पन्नाला फरक पडणार. ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही काय देताय लोकांना.
आपण स्वतः चांगलं खायचं आणि लोकांना द्यायचं. माहिती बुद्धीलाच पटत नाही बरोबर. की ते एखाद्याला माहिती. आता आपण छाती ठोकपणे तांदूळ देतोय ना, कुणी न्या कसाही न्या, त्याला आपण चॅलेंज दिलाय, तू ने नाही आवडला ना ती बॅग हाय अशी तू खाल्लेला तुला ठेव 1 किलो काढून. आणि ते राहिलेले बॅग अजूनपर्यंत एकानेही मला बॅग आणून दिली नाही. उलट सांगितलंय की खरंच तुमचा तांदूळ छान आहे. उलट हळूहळू आम्ही त्याचं वाढ करणार आहे आता या तांदूळ. म्हणजे नाही खरं काय माहिती का, आता लोकांना त्याचा अवेअरनेस यायला लागलाय ऑर्गॅनिक. यायला लोक चेंज व्हायला लागले चेंज व्हायला लागला. है ना. आणि मुळात आता बघा, आतापर्यंत नव्हतं असं, पण तुम्हाला सांगू का, प्रत्येक वर्षी 25-30% ऑर्गॅनिक खत वापरण्याची संख्या वाढत कल वाढत चाललाय कल वाढत चाललाय ऑर्गॅनिकला. आता रिझल्ट येत नाही का? येतो ना रिझल्ट. नाही का? ते काका काय म्हणले, ज्यांना आपण ते सर होते सरांनी नेलं या, म्हणलंय बाबा ते, आणि त्यांचा काही अनुभव नाही शेतातला, तर त्यांनी आपलं जेवढं खत मी सांगितलं तेवढ्या प्रकारे आवडी घेतल्यात, खत टाकले. मला म्हणले बाबा मला एकच समाधान आहे की मी ऑर्गॅनिक खाणार आहे. दुसरी गोष्ट मला रोग नाही कुठला. त्यामुळे त्यांनी त्याशीच फोन आला मला. म्हणले लयच असं चोथा फुगल्यागत रासायनिक वाल्यागत नाही दिसत आपला, पण समाधान आहे आपल्याला. म्हणजे ओंबी दिसती ना उत्पन्न. ओंबी दिसली पाहिजे. नुसतंच खाली होता. आता तुम्हाला तिकडे जायला पण जाता आलं तर ही होत नाहीये. निश्चित माजलंय भात, नुसतंच माजलंय भात. त्यात ओंबीच कुठं दिसाना, कुठंतरी किंवा छोटी पडली. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकसारखं पोषण मिळालं पाहिजे, एकसारखं भात बाहेर पडलं पाहिजे, एकसारखं बसलं पाहिजे, म्हणजे वजन एकसारखं आलं पाहिजे. मागं पुढं नकोय. एका हे बघा ना, सगळं पूर्ण शेवटपर्यंत प्लॉट दिसतोय. तुम्हाला कुठेच कमी जास्त हाईट दिसणार नाही. एकसारखंच पोषण आहे, एकसारखं. तरी सुद्धा मी सांगतो, म्हणजे एवढ्या लांब कुटम्या नसतात. आता तुम्हाला खरं वाटेल का, हे जी कुटमी कुठे आहे, ती बारकं झाड दिसतंय ना, त्याच्याही पुढं आहे ती कुटमीचा भाग. एवढ्या लांब पाणी सरळ नाही बसू शकत. कारण काय झालं, आम्हाला ऐन वेळेला माणसं मिळाली लावायला, पण कुटम्या घालत ना कशा, त्यामुळं आम्हाला त्या कुटम्याच नाही घालता आल्या. त्यामुळे अजून पाणी जेवढं पाणी बसेल ना चांगलं, भाताला पाणी बसायला लागतं. कधी फुटव्याच्या टायमिंगला पाणी चांगलं बसायला लागतं. पाणी चांगलं बसलं ना भाताच्या रानाला, बघा ते भात कसं भारी आहे, एकदम भारी येणार. बरोबर. आता तिकडूनच हिथल्या टीचं पाणी तिकडं जातं या त्या कोपऱ्यात. आता ह्या पिसाला पण मध्ये बांध नाही. बघा की डायरेक्ट आपण आलोय ना तिथंच बांधे डायरेक्ट शेवटच. आता हे सगळ्यात शेवट लावलेली आहे. म्हणजे ह्यात आणि ह्यात जवळजवळ 15-20 दिवसाचा फरक आहे. तरी बरोबरीत आले. बरोबरीत आले. बरोबर. फक्त त्याला उलट फक्त मग त्याला एक आळवणी वाढवलं. नाही काय होतंय, रासायनिक वापरलं ना की पाठीमाग पुढं पण होणार, गरावतं. त्याला पालाच जास्त दिसतो. पाला जास्त आहे ना. ते कसं आता बघा ना, आता तुम्ही आलाय ना, तर तुम्हाला कुठंच पाला दिसणार. हो, सगळे दाण्यावरच आहे. दाण्यावर दिसते ना सगळं. आणि हे आताच नाही, हिरवं होतं तेव्हा जरी तुम्ही आला असता तरी सुद्धा तुम्हाला दाना दिसत होता. असं नाही की आता बाबा ते हिरवं आता ते पांढरे पडले तर असं नाही. अजूनही आपल्याला क्लिअर टू क्लिअर म्हणजे मला सांगा, यंदा क्लायमेट कम्प्लीट खराब आहे. करपा तर येणारच थोडा तरी व्हायना, पण आपल्याला हा जो दिसतोय ना, हा करपा हा एकदम मायनर मध्ये. म्हणजे आता सगळ्यात काय फरक पडणार आता आलाय. आता कारण आता जे 2-8-15 दिवसाचं क्लायमेट तेवढं खराब आहे की शोभाच्या कलीकडे, पण तरी पण आपल्याला मुळापासून कसलंच नाही. तेवढी सगळ्यांनी करप्याची औषधं फवारली आपल्याला, कारण का आपलं त्यामुळे तर पोषण दिसतंय ना आपल्याला. पोषण झालं याचा अर्थ काय, इम्पॅक्टच नाही झाला कुठला. आता बघा, आता ह्या आपल्या भागामध्ये पण बरेच कॉन्टॅक्ट होते शेतकऱ्यांबरोबर. आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे, नाही का? अशी डेअरिंग होत नाही शेतकऱ्यांची ऑर्गॅनिक वापरायची. का होत नाही माहितीये का, भाताचं त्यांना काय वाटतं, भाताचं पीक आहे एकदा फसलं की परत त्याला चान्स, बाकीची पीक आपण कुठल्याही महिन्यात आणू शकतो, भाताचं पीक आणि तो हुकला. त्यामुळे त्यांना काय होतं मनात, मला पहिल्या वर्षी जे थोडंसं टेन्शन होतं की याला आपण डेअरिंग करतोय पण म्हणलं जाऊ द्या, फेल तर फेल, नापास पण आपण प्रयत्न. आता आपल्याला केवढा कॉन्फिडन्स आला, आपण 5 एकरचं डेअरिंग करून 5 एकराचं तुम्हाला आता दुसऱ्याही रानात घेऊन जातो मी, आपल्या सगळ्या ठिकाणी एक सारखंच भात आहे. म्हणजे असं नाहीये की एका ठिकाणी चांगलं आलंय, एका ठिकाणी कमी आलंय, एका ठिकाणी जास्त आलंय. कुठली व्हरायटी, कसल्याही प्रकारची व्हरायटी असू द्या, आपलं भात त्याला क्वालिटीच आणली. सगळीकडे एकसारखीच व्हरायटी नाही 3 व्हरायटीला 3 व्हरायटी. हा, मग आपल्याला समजेलच बघ. आता
आता हे शेतकऱ्यांचा कॉन्फिडन्स नाही वाढत नाही का? तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? अरे कॉन्फिडन्स वाढायला त्यांनी उलट मी आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, ज्यांनी स्वानुभव घेतलाय ना, नको अनुभव सांगत नाही. कारण शेतीतलं शेतकरी बी असं झालाय आता, लोकांना सांग. आणि मी तरी हा मताचा माणूस आहे की उलट मला जे कालखंड गेलाय तो तुम्ही घालू नका, पटक्याने घ्या. खतं खपवणे किंवा हा विषय नाही, तुम्ही उलट ह्या गोष्टीला एखाद्याला चांगलं द्या ना, स्वतःही चांगलं खा ना. आणि सगळ्यात महत्वाचे आमचं चुलते बोरचा इंद्रायणी पार त्यांनी तालुक्याच्या जिल्ह्याच्याही बाहेर नेला. त्यांना त्या दिवशी डब्यात दवाखान्यात ऍडमिट होते. दवाखान्यात माझा भात खायला गेला तर त्यांनी मला म्हणले, दादा खरंच तुझा तांदूळ सांगा. म्हणजे ते मान्यच करू शकत नाही, व्यापारी माणूस आहे तो मान्यच नाही करणार की, कारण तो तांदूळ भात घेऊन भरडून विकणारा माणूस तो 1000 पोती विकतो, असं नाही 1000-2000 क्विंटल तांदूळ विकतो दरवर्षी. तो व्यक्ती काय म्हणला, दादा खरंच तुमचा भात म्हणजे त्यांना ते पारख आहे आत्ता खाल्ला म्हणजे इंद्रायणी तुमचा कधी चांगला लागेल, महिनाभर 2 महिने, लय तर 3 महिने. आमचा तांदूळ मी तुम्हाला आत्ता खायला देतो वर्षात. आत्ता तुम्हाला जो चिकटपणा आहे ना तो तसाच आहे, स्मेल आणि तो स्मेल आणि ती चव तशीच आहे. किपिंग क्वालिटी सुधारली ना, ही लय महत्वाचं आहे ना. आणि हे कुणीच करू, अरे एवढं छाती टोक. मी काय म्हणलं, मी एक दिवस असा येईल की आपण इंद्रायणीचा ब्रँड करणार आहे, ब्रँड करून इंद्रायणी ऐकायचं आपल्याला. म्हणलं आपली वाटचाल त्या दिशेनेच पाहिजे ना, असं नाही एकदा केलं परत झालं. आता आपल्याला तेच करायचं दरवर्षी. आता मी तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की तुम्ही ब्रँडिंग करायचा विचार करा. आणि शेजारचे शेतकरी आहेत ना, कारण ज्या क्लायमेटला जे सूट होईल तेच करावं. आपल्या क्लायमेटला भात, मी त्या भातामध्येच आता प्रॅक्टिस करतोय. आणि आता मी पुढल्या वर्षी 5 एकरच भात करणार. मी ती रानं आता अजून चांगल्या कॉन्फिडन्सने आता ती थोडी ताप देणार, थोडं आपलं जे कंपोस्ट खत टाकणार. ते म्हणजे आपल्याला का तर ते बाकीची तरकारी मी कमी केली आहे, सगळी तरकारी कमी केली. माझं फक्त गवती चहा आणि हे 2च ठिकाणी फोकस करतोय मी आता. त्याचं कारण आहे की ह्या 6 महिने पाऊस आहे आपल्याकडे, 5 महिने. आणि ह्याला काय ह्यात आपण केलेला फायदा आहे ना. यंदा मी 75 ते 80 रुपये रेट ठेवणार आहे. मागच्या 70 रुपयाने 80 रुपयाने काय आहे तुम्हाला मला सांगा, जर 4-5 एकरात 6-7 लाख रुपये झालं, एवढं प्रॉफिट नाही ना कोण देऊ शकत. आणि ते आता बोलून नाही, आता आपण करून दाखवणार. आपण त्याचं उत्पन्न वर्गीकरण, शेतावाईचं जर रिझल्ट पहिल्यापासून आपण फोटो काढलेले आहेत, अगदी लागणीपासूनचे की कुठल्या स्टेजला काय आणि सगळं लिखाण करून ठेवलंय. आपण पण काय करू, जे तुमचा सीझन चालू होणार आहे त्याच्या अगोदर कार्यक्रम घेऊ इकडे ना. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, शेतकऱ्यांना ती एकदा मानसिकता तयार झाली आणि झाली आहे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी. तुमचं रिझल्ट बघून आता बाकीचे मागच्या वर्षी कमी झाले, ह्या वर्षी वाढले, अजून पुढल्या वर्षी वाढणार आहे. नाही उलट आता शेतकऱ्यांनी आता गव्हाला ह्याला किती, आता तुम्हाला खोटं वाटतं, काल मी 30 पोती दिलेत, त्याच्या आदल्या दिवशी 10 पोती दिलेत. आता तुम्ही गोडाऊनला झाला, आता किती 100 पोतं आलतं ना, 40-60-50-60 पोतं राहिले. कारण गव्हावाल्यांनी नेलं. आता जे अण्णा आंबवले म्हणून आहेत ते खास ऑर्गॅनिक वाले, म्हणजे त्यांना घरी खायापुरतं, घरी खायला त्यांनी 30 पोती नेलेत. कालच गाडी पाठवली. मला म्हणले पेरणी थांबवले त्यांनी. माझं आपलं खत मला बिलिंग उशिरा झालं ना, त्यांनी पेरणी म्हणले राहू द्या, त्या गाड्यांना म्हणले पेरणी थांबव, तेव्हा त्याचं येईल ना तेव्हा आपण पेरू. मग आता ते ज्याला सोयाबीनला अनुभव आलाय, आमचा एक मित्र आहे, त्यांनी 12 पोती सोयाबीनची दाणे धरलेले नेल्यात. तेव्हा माझं ते 20-25 पोत्याचा स्टॉक लगेच संपला, कारण त्याला एकाच माणसाने नेलं. आता त्याने त्याची 6 नेल्यात, आता परत 6 न्यायला येणार आहे. आताच फोन झाला म्हणला त्याचे पैसे पाठवते, 6 पोते अजून नेतो. गहू आणि गव्हाला एवढे रिझल्ट आहेत त्याचे. त्यांनी स्वतः गहू, त्याचं दुकान आहे किराण्याचं, विकायला ठेवलाय गहू. त्यांनी अजिबात गहू कुणाला दिला नाही आणि चांगल्या पैशाने विकला. आणि गव्हाला त्याच्या तिथले शेतकरी काय म्हणले, यंदा आम्हाला सगळ्याला गहू पेरायला हे दे, बोंगोलीचे का तर म्हणले गव्हाला आणि ह्याला रिझल्ट एवढा, सोयाबीनला रिझल्ट एवढा भारी आला त्यांना ना की सोयाबीन यंदा तर फेलच आहे सगळीकडे. पण यंदा सोयाबीन म्हणजे आपल्यालाही सोयाबीन चांगलं झालं, पण ते सगळ्यांनाही. आपण तर सोयाबीनला काहीच नाही केलं, म्हणजे फक्त आपलंच पावडर आणि औषध आळवणी ते एक पण नाही करता आलं, फक्त दाणेदार तेवढंच फक्त लावलं आपण. ते बी पाऊस सुरू झाला, पेरताना काय नाही करता आलं, फेकलं ना हाताने. मग थोडं एवढं सोयाबीन झालं ना की डायरेक्ट दाणेदार आणि पावडर प्रत्येक झाडाच्या मुळाला लावला, टोकलं. तेवढ्यावरती ते सोयाबीन आलं. बायका काढायला होत्या, बायका म्हणल्या असं सोयाबीनच नाही आम्ही बघितलं, संगमनेरच्याच होत्या. मला असं सोयाबीन नाही बघितलं आम्ही, एवढं 3-4 दिवस सोयाबीन, 3 दिवस काढतोय सोयाबीन. आम्हाला सोयाबीन नुसतं भरीव, प्रत्येक शेंग ही भरीव. आणि व्यापारी पण जेव्हा नेतो ना, तो व्यापारी आपल्याला सांगून नेतो. आता यंदा सुद्धा तो हार्वेस्टिंगवाला जो मागच्या वेळेस होता तोच हार्वेस्टिंगवाला पण मी येतो, कारण ते यांना माहित झालंय की उत्पन्न जास्त आहे, कमी वेळात जास्त निघतंय पोती,
त्यांना पण एकसारखं आहे तर काढायला सोपं वाटतंय ना. काढायला सोपं वाटतंय ना, काढायला सोपं वाटतं. काय तर पडलंय भात मग ते काढायला अवघड. हाईट कमी जास्त, कुठेतरी पोषण कमी जास्त असं नाही ना. बघा ना, एकसारखं पोषण आहे. उलट जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं अजून बरोबर आणि त्यांचं उत्पन्नावर पैसे, उत्पन्नावर पैसे है ना. तरच त्यांना ते पैसे किती पोती भरते त्याच्यावर त्याच्यावर पैसे. तुमचं पाण्याचं असेल तर एक नाही काढून उपयोग नाही. व्हरायटी चांगली आहे पण हे, हा. म्हणजे लांब उभी लांब उंबी आहे, लांब उंबी आहे. या निर्मलची, हे निर्मलचं आहे. यंदा आम्ही पुढल्या वर्षी पूर्ण निर्मल करणार आहे. यंदा ह्या निर्मलच्या ह्या व्हरायटीचा एकदा स्वाद लोकांना आवडला हा 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 की ते पण आहे. निर्मल करणार आहे. निर्मलचा रिझल्ट आहे. ती महाबीज हाईट कमीच राहते त्याला, महाबीजला ओंबी पण कमी आहे. पुढल्या वर्षी तर आपण ह्याच्यापेक्षा बेटर आणि 2-3 वर्षात कळायला पाहिजे शेतकऱ्याला की आपण काय रिझल्ट येते आपल्याला. जर नुसतंच आपण ह्याचं त्याचं ऐकून तर तेवढ्या वेळेला, आता आमच्या त्या चुलत्यांनी आहे ना, तुम्हाला मी भात बघायला नेतो, भात आहे ना, भात लोकांच्या नजरेत येण्यासारखं भात आहे. एवढं भात आलं आणि त्यांनी पहिल्यांदाच स्वतःकडे घेतलं. दुसरा त्यांचा पहिल्यांदा स्वतःला करायला घेतलं. कसलंही नॉलेज नाही शेतीचं. मला बोलून घेतलं. मला म्हणलं तू सांग आपली 6 पोती, त्यांच्याच गोडाऊन मध्ये आपली पोती टाकायला येत, ठेवायला येत. त्यांना म्हणलं तुम्ही फक्त सांगा, पोरांना देतो काढायला. तर त्यांनी काय केलं, स्वतःहूनच ती नेऊन टाकली. 6 पोती वापरल्यात आपली. बाकी आळवणी नाही, काय नाही, काय नाही. आपली पावडरच आणि 2 दाणेदार आणि 4 पावडर. आपण ते भात बघायला जाऊ आता. फक्त कुणीतरी सांगितलं काय काय असं असतोय कुठं भाताला युरियाशिवाय जमतं का भात. त्यांनी मुलगा वडिलांना खवळतोय आता की काय तुम्ही केलं. अख्खा कुटुंबी गेली नाही एक पीस त्या नादात, की ऐकलं नाही की आणलं कुणीतरी गपचूप गड्याला बोलावलं, ते गपचूप टाकतो. पोरं टाकणार ना. पोरांनी मला सांगितलं होतं की नाही दादा तुम्ही सांगताल तेच टाकणार आम्ही. कारण त्यांना काहीच नॉलेज नाही शेतीतलं. आयुष्य मुंबईत गेलेलं आहे, त्यांनी काही त्यांचं काही केलेलंच नाही. तर ते म्हणले नाही आम्हाला काही नॉलेज नाही. भात एवढं भारी आणलंय की ज्या पहिल्या वर्षी ज्या त्यांनी त्या करायला दिलं अर्धाला त्याच्यापेक्षाही छान भात. इतकं भात भारी आणलं त्यांनी. बरं, तुमचं नाव, मोबाईल नंबर, गाव सांगा. योगेश बबन बांदल, मुक्काम पोस्ट इंगवली, तालुका बोर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9881 420 254.